नमस्कार, मी डॉक्टर वेदप्रकाश डोनगावकर। आज मी प्रामुख्याने आपल्या भारतातल्या तरुण मित्रांना बोलण्यासाठी आलो आहे। तरुण मित्रांनो, सावध व्हा। जगातील इतर देशांच्या तुलनेत आज भारतात तरुणांची मोठी फौज आहे। मात्र या तरुणांचा उपयोग काय आणि तो उपयोग कोणाला, असा प्रश्न आज उपस्थित केला जात आहे। या प्रश्नालाही कारण आहे, कारण आजची तरुणाई बेसावधपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे। आपल्या स्वतःला सिद्ध करण्याऐवजी कुठल्या तरी विचारधारेने प्रभावित होऊन आपले स्वतःचे विचार आणि कर्तृत्व गहाण ठेवत आहे। आणि नेमकेपणाने अशा या बेसावध तरुणाईचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेणाऱ्यासाठी अनेक राजकीय पुढारी व पक्ष डोळे टिपून आहेत। सध्या देशात राजकारणाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे। म्हणून तरुण मित्रांनी सावध होणे गरजेचे आहे। राजकारण ही एक गाजराची पुंगी आहे मित्रांनो। अशी ही गाजराची पुंगी कधीच कायम टिकून राहत नाही, कारण ती एकतर मोडते किंवा वाळून कोमेजून जाते। सामान्यतः आपण काही मोजक्या लोकांना, विशेषतः नेत्यांना पाहून राजकारणात भविष्य आहे असे मानू लागतो। पण आपण कधी विचार केलाय का की ज्या मोजक्या लोकांना किंवा ज्या नेत्यांना आपण पाहत आहोत त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या मागे असलेले किती लोक, अर्थात त्यांचे सहकारी आणि त्यांचे कार्यकर्ते किती प्रमाणात राजकारणात यशस्वी झाले आहेत? नेता मोठा होतो, मात्र सहकारी आणि कार्यकर्ते तळागाळातच राहतात। हे या राजकारणातलं वास्तव आहे। नेत्यांचे सहकारी नेत्यांची प्रशंसा करण्यात आणि कार्यकर्ते नेत्यांसाठी संघर्ष करण्यात आपले आयुष्य घालवतात। आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगी कोणाचीही साथ मिळत नाही, तेव्हा नैराश्यातून आपल्याच आयुष्याची दशा करून टाकतात। बहुतांश तरुण समाजसेवेच्या हेतूने राजकारणात प्रवेश करतात आणि समाजकार्यासाठी सत्ता व संपत्ती आवश्यक असते असे ते मानू लागतात। परंतु समाजकार्यासाठी राजकारणात जावं लागतं ही धारणाच मुळात चुकीची आहे। महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विद्वांच्या पुनर्विवाहाची आणि त्यांच्या शिक्षणाची चळवळ लोकसंग्रहातून चालवली। सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला। गाडगेबाबांनी अनेक वसतिगृह उभारले। कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छता व शिक्षण यासारख्या बाबींचा प्रचार व प्रसार केला। या सर्व महामानवांनी सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा कुठल्या राजकीय नेत्याकडून किंवा राजकीय पक्षाकडून घेतलेली नव्हती। ही सर्व मंडळी आपल्या अंतःप्रज्ञेने प्रेरित झालेली होती। यांच्या कार्याची दखल घेऊन राजकीय पुढारी यांच्या मदतीला धावून आले हे खरं, मात्र ही समाज सुधारक मंडळी राजकारणाकडे कधीही प्रभावित झाली नाही। बाबा आमटे यांचे उदाहरण तर फार वैशिष्ट्यपूर्ण आहे। सुरुवातीच्या काळात बाबा आमटे वरोऱ्याचे नगराध्यक्ष होते, मात्र कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे व्रत जेव्हा त्यांनी अंगीकारले त्यापासून त्यांनी राजकारणाकडे पाठ फिरवली। सामाजिक कार्यासाठी राजकारणाची मुळीच गरज नसते हे सांगण्यासाठी या काही मोजक्या महामानवांचे उदाहरण पुरेशी आहेत। आजकाल बोललं जातं मित्रांनो की राजकारण गढूळ झाले। तरुणाईने पुढाकार घेऊन हे राजकारण शुद्ध केलं पाहिजे, परंतु राजकारण हे मुळात गढूळच असतं मित्रांनो। सात्विक विचाराने तुम्ही जरी राजकारणात प्रवेश केला तरी या राजकारणात आल्यानंतर राज आणि तामस गुणाच्या लोकांशी तुमची गाठ पडेल आणि तुम्ही निश्चितच सत्वगुणापासून दूर जाल। राजकारणाला शुद्ध करण्याचा विचार तर सोडा, तुम्ही स्वतः अशुद्ध होऊन जाल या राजकारणात। आज तरुणाईने
आज तरुणाईने नोकऱ्यांऐवजी स्वयंरोजगाराला महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यांनी शिक्षण, कौशल्य, कला, साहित्य यासारख्या विषयांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी आपल्या विचारांना परिपक्व बनविले पाहिजे. मोर्चे, आंदोलन, हिंसाचार, संघर्ष याऐवजी विचार आणि व्यवहारातून परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मित्रांनो, राजकारणातला प्रत्येक पक्ष, प्रत्येक संघटना ही एक विचारधारा घेऊन काम करत असते आणि या विचारधारेला वाहून नेण्यासाठी एक यंत्रणा, काही नेते, काही कार्यकर्ते नियुक्त केले जातात. जर एखाद्या तरुणाने कुठल्या पक्ष किंवा संघटनेत प्रवेश केला तर त्या पक्षाचे विचार त्याला पटवत अथवा न पटवत त्याला ते विचार वाहून न्यावीच लागतात. अन्यथा त्याला त्या पक्षातून किंवा संघटनेतून बाहेर पडावे लागते. सामाजिक कार्याच्या अनुषंगाने जर त्या कार्यकर्त्याच्या डोक्यात, मनात काही विचार, काही संकल्पना असतील तर त्याला त्या विचाराचे, त्या संकल्पनाचे गाठोडे कुठेतरी अडकवून ठेवल्याशिवाय पर्याय नसतो मित्रांनो. कारण मुळात राजकारणात कार्यकर्त्यांच्या संकल्प स्वातंत्र्याला आणि त्या संकल्पाला कार्यरूपात परिवर्तित करण्याच्या स्वातंत्र्याला काहीही महत्त्व नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की आमच्या पक्षात, आमच्या संघटनेत कार्यकर्त्यांना ही स्वातंत्र्य आहे, त्याला ही संकल्प करण्याचा, त्या संकल्पनाला कार्यामध्ये परिवर्तित करण्याचा अधिकार आहे, तर हे खरंच एक थोतांड वाटू लागतं मित्रांनो. म्हणून मी तरुणाईंना आवाहन करतो, आपण राजकारणात प्रवेश करताना थोडासा सावध व्हा.